नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहतात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी बोर्डाने प्रोव्हाइड केलेली प्रश्न पेढी यातील उदाहरणे पाहत आहोत। तर आपण यापूर्वी दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणावरील प्रश्न क्रमांक 1 ए बी, प्रश्न क्रमांक 2 ए बी आणि प्रश्न क्रमांक 3 ए बी हे एवढं संपवलेलं आहे। आता आज आपण प्रश्न क्रमांक 4 चा विचार करणार आहोत। हा लास्ट बट वन क्वेश्चन आहे। तुम्हाला माहित असेल या प्रकरणामध्ये या प्रश्नामध्ये 3 प्रश्न असतात, 3 पैकी 2 सोडवावे लागतात। प्रत्येकाला 4 मार्क। सगळ्यात मोठा प्रश्नपत्रिकेमधला हा प्रश्न आहे चौथा, त्याला 4 मार्क आहेत आणि त्याच्यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतात। 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे असतात। पण या ठिकाणी लक्षात ठेवा, हा प्रश्न चौथा अभ्यासक्रमावर आधारित असतो, पण तो पुस्तकाच्या बाहेरचा असतो। म्हणजे या ठिकाणी जे काही दिलेले प्रश्न असतील त्याचा पूर्ण कन्सेप्ट सर्व काही पाठ्यपुस्तकावर आधारितच असतं, परंतु ते एक्झाम्पल पाठ्यपुस्तकात नसतं। अशा प्रकारचा हा प्रश्न थोडा आपल्याला अवघड वाटतो, परंतु जर आपण प्रश्न क्रमांक 1 ए बी, प्रश्न क्रमांक 2 ए बी आणि प्रश्न क्रमांक 3 ए बी पूर्ण केला असेल तर चौथा प्रश्न आपल्याला अवघड वाटायला काहीच नाही त्याच्यामध्ये, कारण सर्व बेसिक कन्सेप्ट आपल्या प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये होऊन जातात आणि त्याच्यामुळे चौथा प्रश्न सहज आपल्याला सोडवता येतो। म्हणून अभ्यास करताना सुद्धा गणिताचा लहान लहान छोटे छोटे प्रश्न, ज्याला जमत नाही त्यांनी लहान लहान प्रश्न सोडवायचे, छोटे छोटे प्रश्न सोडवायचे आणि त्याच्यानंतर मग मोठ्या प्रश्नाकडे वळायचं। तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। आपण त्याची आज सुरुवात करणार आहोत या प्रकरणापुरतं। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण आपल्याला बरेचसे पिरियड 10वीच्या अभ्यासक्रमावर घ्यायचे आहेत आणि त्याच्यामुळं जर आपण सबस्क्राईब केलं तर आपल्याला नोटिफिकेशन अगोदर येतं आणि ताबडतोब हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतो। ठीक आहे, तर बघा, पुढील समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा। हे जे 2 समीकरण आहेत, x - y = 1, 2x + y = 8, हे समीकरण आपल्याला आलेख पद्धतीने सोडवायचे आहेत। आता याच्यामध्ये आपण जास्त वेळ घालण्यापेक्षा हे तर आपण ऑलरेडी हे पाहिलेलं आहे, म्हणून तुम्हाला फक्त रेफरन्स सांगतो। हे अशा प्रकारचं आलेख पद्धतीनं समीकरण कसे सोडवायचे, प्रत्यक्षात आपण आलेख तयार करून म्हणजे आलेखाचा वापर करून असे समीकरण सोडवलेले आहेत। याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये 2 चलातील रेषीय समीकरण प्लेलिस्टमध्ये जर गेला तुम्ही गणित भाग 1 मध्ये, तर 2 चलातील रेषीय समीकरण आहे त्याच्यामधला आपण 4था व 5वा जर व्हिडिओ पाहिला तर आपल्या सगळ्या कन्सेप्ट ह्या क्लिअर होतात। प्रत्यक्षात आपण कसा आलेख काढायचा ते सगळं समजेल। म्हणून याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्याच्यामुळे आपण या प्रश्नासाठी त्या लिंकवरून व्हिडिओ क्रमांक 4 आणि 5 हे पाहून घ्यावं, म्हणजे हे क्लिअर होऊन जाईल। आता आपण त्याच्यानंतरचा हा पार्ट पुढचा बघूया। प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या निश्चयकाच्या साहाय्याने 2 समीकरणे तयार करून ती सोडवा। आता हा प्रश्न थोडा नाविन्यपूर्ण आहे। आपल्याला काय करायचं, हे निश्चयक दिलेले आहेत, यावरून आपण समीकरण तयार करायचे। लक्षात घ्या, आता असा प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नव्हता, परंतु संकल्पना तर तीच आहे, त्याचाच आधार घेतलेला आहे। हे समीकरण, हे जे निश्चयक दिलेले आहेत, निश्चयकाच्या आधारे आपल्याला ते समीकरण लिहायचे आणि मग समीकरण लिहून परत ते सोडवायचे। मग फक्त एक्स्ट्रा एक स्टेप्स आहे, ते म्हणजे समीकरण तयार करण्याची। तर आपल्याला हे माहित असेल की D बरोबर आहे, आपण हे जे समीकरण लिहितो स्टँडर्ड स्वरूपामध्ये ते म्हणजे असं असतात, a1x + b1y = c1, a2x + b2y = c2। अशा प्रकारचे हे एक सामायिक समीकरण असतात आणि याच्यामध्ये D ची किंमत जर काढायची झाली तर आपल्याला या ठिकाणी D काय दिलेला आहे, D बरोबर 5, 2, 7 - 3। पण आपण D म्हणजे काय घेतो,
डी म्हणजे तुम्हाला माहिती आहे समोरासमोर A1 A2 आणि B1 B2. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येते तुम्हाला की A1 ची किंमत किती आहे 5, B1 ची किंमत किती आहे 7, A2 ची किंमत 2 आणि B2 ची किंमत -3. त्याचबरोबर dy काढायचं असेल, dy बरोबर आहे, dy काढत असताना आपल्याला माहिती आहे आपण हे सोडून देतो आणि काय करतो याचे पद घेतो A1 A2 आणि C1 C2 हे घेत असतो. म्हणून आपण काय करूया हे या ठिकाणी लिहितो मी A1 A2 आणि इकडे काय आहे C1 C2. तर आपण A1 A2 च्या ऑलरेडी किमती काढल्यात. हे dy या ठिकाणी किती दिले आपल्याला 5 2 4 -10 आणि म्हणून या ठिकाणी हे A1 A2 लिहित नाही मी परत C1 किती आहे C1 आहे 4 आणि C2 आहे -10. तर ह्या किमती आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. हे A1 A2 B1 B2 आणि C1 C2 ह्या किमती महत्वाच्या आहेत. आता ह्या समीकरणाचा आधार घेऊन हे समीकरण लिहूया. जनरल समीकरणाचा आधार घेऊन A1 आहे 5x अधिक B1 आहे 7y बरोबर आहे C1 किती आहे यामध्ये C1 आहे 4. हे झालं पहिलं समीकरण. त्याच्यानंतर दुसरं समीकरण A2 किती आहे A2 2x अधिक B2 किती आहे B2 -3 आणि बरोबर आहे काय C2 ची व्हॅल्यू किती आहे -10. हे झाले आपले समीकरण 2. एवढ्यापर्यंत आपण हे माहित आहे. इथपर्यंत हाच पार्ट फक्त नवीन होता. आता तुम्हाला हे ऑलरेडी डी ची dy चे हे निश्चयकामध्ये दिलेलंच आहे. आपण dx घेऊन त्याप्रमाणे काढूया. सर्वप्रथम डी ची व्हॅल्यू काढू. डी काय आहे दिलेलं 5 2 7 -3 म्हणून डी बरोबर आहे 5 गुणिले -3 वजा 7 गुणिले 2. याने याला गुणायचं या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार. म्हणून डी बरोबर आहे 5 त्रिक 15 वजा 7 दोन्ही 14. डी बरोबर आहे 5 आणि 4 9 1 आणि 2 म्हणजे -29. डी ची किंमत झाली. डी ची किंमत झाल्याच्या नंतर आपण काय करतो dx ची घेतो. dx घ्या. आता या समीकरणावरून घ्या. dx घेताना आपण हे क्रम घेत नस असा सरळ क्रम न घेता हे अगोदर घेतो 4 वजा 10 आणि 7 वजा 3 म्हणून dx बरोबर आहे 4 गुणिले -3 या दोघांचा गुणाकार वजा 10 गुणिले 7 म्हणून dx बरोबर आहे 4 त्रिकम 12 वजा अधिक 7 10 70 म्हणून dx बरोबर आहे 70 मधून 2 काढून टाकूया 8 2 म्हणजे किती झाले हे 5 58. हे झाली dx ची किंमत. त्याच्यानंतर dy काढण्यासाठी हे 5 2 4 वजा 10 म्हणून dy बरोबर आहे 5 गुणिले -10 वजा 4 गुणिले 2 म्हणून dy बरोबर आहे 5 10 50 वजा 4 दोन्ही 8. dy बरोबर आहे -58. बघा आता सर्व किमती आपण काढलेली आहे डी ची dx ची dy ची. आता क्रेमर्स रूलने किंवा नियमानुसार काय म्हणता येईल x बरोबर आहे dx बाय डी. x बरोबर dx किती आहे dx आहे 58 छेद डी किती आहे डी वजा 29. x बरोबर आहे हे वजा इथे गेलं 29 दोन्ही 58 वजा 2 x ची किंमत वजा 2 आहे. त्यानंतर y ची किंमत काढूया. y बरोबर आहे dy छेद डी. dy किती
वजा 58, डी किती आहे वजा 29, वजा वजा कटून गेलं 29 दोन्ही 58, म्हणजे y बरोबर किती आले 2, म्हणजे x बरोबर वजा 2, y बरोबर आहे 2, हे समीकरण आलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे थोडा पार्ट हा नवीन होता परंतु सोपा आहे. एवढं सोडवलं तर तुम्हाला 4 मार्क हे सहज मिळतात. अतिशय सोपं आहे, हे लक्षात ठेवा. यावर्षी हे प्रश्न पिढीमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे सर्वांनी कॉन्सन्ट्रेशन याच्याकडे द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा. एका अंकगणिती श्रेणीसाठी T17 बरोबर 54 आणि T9 बरोबर आहे 30 असल्यास प्रथम पद A आणि सामान्य फरक D काढा. तर आपल्याला हे सामान्य फरक काढण्यासाठी सूत्र, हे दोन्ही काढण्यासाठी हे सूत्र तर माहिती आहे तुम्हाला. Tn बरोबर आहे A अधिक n वजा 1 गुणिले D, याचा वापर करतो आपण. टर्म जर दिला असेल, पद जर दिला असेल तर ह्या सूत्राचा वापर करतो. म्हणून T17 बरोबर आहे A ला A अधिक n म्हणजे 17, 17 वजा 1 म्हणजे 16 होईल. हे डायरेक्ट लिहिलं तरी चालते किंवा लिहू आपण 17 वजा 1 गुणिले D. T17 बरोबर आहे A अधिक 16D, याला नंबर 1 म्हणूया. तसेच त्याप्रमाणे आता T9, म्हणून T9 बरोबर आहे T9 A अधिक 9 वजा 1 गुणिले D. दुसरं काही दिलेलं नाही. आता इथं वाटलं तर आपण ही किंमत ठेवूया, नंतर याला 1 म्हणूया, पुन्हा नंतर अजून डबल हे करण्यापेक्षा. पण काय T17 किती आहे 54 आहे, म्हणून असं समीकरण लिहू A अधिक 16D बरोबर आहे 54, याला समीकरण नंबर 1 म्हणू. पुन्हा डबल लिहिण्यापेक्षा इथंच लिहूया. T17 ची किंमत आहे 54, म्हणून A अधिक 16D बरोबर आहे हे 54, हे झालं समीकरण नंबर 1. T9 बरोबर आहे A अधिक 8D. इथं सुद्धा असं डायरेक्ट लिहूया म्हणजे समीकरण तयार होईल. पण T9 किती आहे, T9 दिला आपल्याला 30, आणि म्हणून समीकरण होईल A अधिक 8D बरोबर आहे 30, हे झालं समीकरण नंबर 2. सरळ सरळ समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करा, 1 कटून जाते, D ची किंमत मिळते, सामान्य फरक मिळतो. आणि आलेली किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा, तुम्हाला A ची किंमत मिळते. सिंपल आहे हे. म्हणून समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करूया. A अधिक 16D बरोबर 54 आणि A अधिक 8D बरोबर आहे 30, यांची वजाबाकीचं चिन्ह. त्यानंतर साइन चेंज होतील, हे मायनस, हे मायनस, हे मायनस. त्याच्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल प्लस A मायनस हे कॅन्सल. 16D मधून 8D काढून टाका, 8D राहतील बरोबर आहे. 54 मधून 30 काढूया 24, म्हणून 8D बरोबर आहे 24, म्हणून D बरोबर 24/8. D बरोबर आहे 8 त्रिक 24, 8 न कटवलं म्हणजे D ची किंमत ही मिळाली. आता A ची किंमत काढण्यासाठी लहान कोणतं समीकरण आहे, हे आहे, याच्यामध्ये ठेवूया. ही किंमत 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवल्याच्या नंतर अगोदर 2 समीकरण लिहूया. A अधिक 8 गुणिले 3 बरोबर 30, A अधिक 8 त्रिक 24 बरोबर आहे 30, म्हणून A बरोबर आहे 30 वजा 24, म्हणजेच A बरोबर किती 6. मग आता दोन्ही उत्तर मिळालेत आपल्याला. म्हणून प्रथम पद ज्याला आपण A म्हणतो ते आहे 6, आणि सामान्य फरक ज्याला आपण D म्हणतो
ते किती आहे 3. तर हे झालं आपलं उत्तर. यानंतरचा नेक्स्ट प्रश्न बघा. एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठराविक वेगाने कापते. एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठराविक वेगाने कापते. आपल्याला अंतर किती आहे हे माहित नाही, एक विशिष्ट अंतर आहे एवढं सांगितलेलं आहे आणि एक वेग ठराविक वेग आहे तेही माहित नाही आपल्याला. पण जर गाडीचा वेग 6 किलोमीटर प्रति तास वाढवला असता, जो ही वेग आहे ओरिजिनल वेग त्याच्यापेक्षा 6 किलोमीटर प्रति तास जर वाढवलं तर ती जी गाडी जाण्याची वेळ आहे त्याच्या अगोदरच 4 तास ती पोहोचते. त्यानंतर जर गाडीचा वेग 6 किलोमीटर प्रति तास कमी झाला आहे त्या वेगापेक्षा 6 किलोमीटर प्रति तास जर कमी झाला असेल तर ती गाडीला अर्थातच उशीर होईल, म्हणजे ती गाडी निर्धारित वेळेपेक्षा 6 तास जास्त त्याला लागतील. तर गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. समजा विशिष्ट अंतर बरोबर आहे x किलोमीटर आणि जो वेग आहे ठराविक वेग बरोबर आहे y किलोमीटर प्रति तास. y किलोमीटर प्रति तास. तर आपल्याकडे सूत्र आहे तुम्हाला माहित असेल, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज इक्वल टू वेलोसिटी. वेग बरोबर आहे अंतर भागिले वेळ. तर यामध्ये आपण जर वेळ काढला तर वेळ बरोबर काय होईल मग, अंतर भागिले वेग. मग आपल्याला अंतरही माहित आहे आणि वेगही माहित आहे. या दोन याच्यावरून लागणारा वेळ काढूया. म्हणजे आपल्याला जे दिलं होतं ना विशिष्ट अंतर आहे, किती अंतर आहे माहित नाही, आपण x घेतलं आणि विशिष्ट वेगाने म्हणजे ठराविक वेगाने ती गाडी जाते म्हणजे त्याचा वेग आहे. मग अंतर हे गृहीत धरलं, वेग गृहीत धरलं, याच्यावरून आपण त्या गाडीला नेहमी म्हणजे जे ओरिजिनल आहे किती वेळ लागतो ते आपल्याला काढता येईल. म्हणून त्यासाठी लागणारा वेळ बरोबर आहे, सूत्र वापरायचं अंतर भागिले वेग, अंतर x वेग y तास एवढा वेळ लागेल. आता त्याच्यानंतर प्रश्नामध्ये एक पहिली अट दिली बघा. जर गाडीचा वेग 6 किलोमीटर प्रति तास, जर गाडीचा वेग 6 किलोमीटर प्रति तास वाढवला असता तर तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास अगोदर पोहोचते. मग प्रश्नातील पहिल्या अटीनुसार प्रश्नामध्ये पहिली अट काय दिली, प्रश्नातील पहिल्या अटीनुसार गाडीचा वेग 6 किलोमीटर प्रति तास वाढवला. वेग आता y होता तर वेग किती केला आपण, y अधिक 6 म्हणजे वेग वाढवला त्याच्यामुळे वेळ अर्थातच कमी लागेल आणि अंतर मात्र तेच, अंतर काही बदल होणार नाही. मग वेळ जो वेग आहे 6 तास प्रति तास न वाढवल्यामुळे लागणारा हा वेळ, तर तो वेळ कसा आहे, कमी आहे. म्हणजे 4 तास लवकर पोहोचते म्हणजे हा वेळ फार कमी आहे. किती तासानं कमी, 4 तासानं. हे जे सुरुवातीला वेळ लागत होता x/y एवढा वेळ लागत होता, पण हा वेळ कमी आहे. कितीनं कमी आहे याच्यात मधून 4 काढावे लागतील. बघा वेग जर 6 किलोमीटर प्रति तास न जर वाढवला वेग तर वेळ किती लागतो कमी, 4 तास कमी लागतो. म्हणजे हा ओरिजिनल वेळ होता
याच्यातून हे जर काढला आताचा लागलेला वेळ तर किती यायला पाहिजे फरक 4. ही झाली पहिली अट. समजून घ्या ही अट क्लिअर कट. तर अशा प्रकारे हे तुम्हाला या ठिकाणी सोडवता येईल. मग हे उदाहरण x याचा तिरपा गुणाकार करूया. x गुणिले y अधिक 6 वजा x गुणिले y आणि छेदस्थानामध्ये y अधिक 6 बरोबर आहे 4. x गुणिले y xy अधिक 6x वजा xy छेदामध्ये y गुणिले y म्हणजे y चा वर्ग अधिक 6 गुणिले y म्हणजे 6y बरोबर आहे 4/1. तर आता याच्यामध्ये अधिक xy वजा xy कॅन्सल झाले. शिल्लक राहिलेलं पहा 6x छेद y वर्ग अधिक 6y बरोबर 4/1. तिरपा गुणाकार करायचा 6x 1 6x बरोबर आहे 4y वर्ग अधिक 4 सख 24y. याला म्हणूया आपण नंबर 1. आता प्रश्नामध्ये ही पहिली अट आपल्याला क्लिअर कट झालेली आहे. यानंतर दुसरी अट बघा. आता प्रश्नातील दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय आहे. आता जर गाडीचा वेग 6 किलोमीटर प्रति तास कमी केला, ओरिजिनल वेग y आहे, 6 न कमी म्हणजे y वजा 6. वेग कमी केला म्हणजे वेळ जास्त लागणार. म्हणजे आता आपण जे वेळ काढणार आहे तो जास्त आहे कोणापेक्षा पूर्वीच्या वेळापेक्षा. मग ते अगोदर वेळ लिहूया. अंतर तेच आहे x ला x, पण वेग काय केला 6 न कमी केलेला आहे म्हणजे हे जास्त झाला वेळ. कोणत्या वेळापेक्षा ओरिजिनल वेळापेक्षा x/y एवढे तास ओरिजिनल होते. आताचे हे एवढे तास आहे. ते किती तास जास्त झाले. किती तासाने जास्त आहे 6 तास जास्त लागते म्हणून 6 या ठिकाणी लिहावं लागेल. परत तिरपा गुणाकार करूया. x गुणिले y म्हणजे xy वजा xy हे x ने याला गुणायचं वजा म्हणजे या ठिकाणी x गुणिले y xy झालं. परत x गुणिले y xy वजा xy आणि त्याच्यानंतर हे 6x आणि y वजा 6 म्हणजे y वर्ग वजा 6y. ठीक आहे. याने याला गुणलं xy, परत याला गुणलं xy आणि वजा वजा अधिक 6x आणि हे y वर्ग वजा 6y बरोबर आहे 6. याच्यातलं काय कटून जाईल. या ठिकाणी वजा xy कटून गेलेले आहेत. आता शिल्लक काय राहतं पहा बरं. 6x छेद y वर्ग वजा 6y बरोबर आहे 6/1. तिरपा गुणाकार करा. परत 6x बरोबर आहे 6 ने याला गुणाकार करू 6y चा वर्ग वजा 6 36y. हे झालं इक्वेशन नंबर 2. बघून घ्या एकदाच क्रॉस मल्टिप्लिकेशन x गुणिले y xy. त्याच्यानंतर या वजा x ने याला गुणायचं वजा आहे ना, वजा x ने याला गुणायचं वजा x गुणिले y वजा xy वजा x वजा वजा अधिक 6x. त्याच्यानंतर y ने याला गुणायचं खाली y गुणिले y वर्ग y गुणिले वजा 6y वजा 6y. ठीक आहे. हे झालं समीकरण 2. आता समीकरण 1 आणि 2 कडे बघा. दोन्ही समीकरणामधील डावी बाजू सारखी आहे म्हणून आपल्याला उजवी बाजू समान लिहिता येते. समीकरण 1 व 2 वरून काय लिहिता येईल. 6y वर्ग वजा 36y बरोबर 4y वर्ग अधिक 24y. म्हणजे समीकरण नंबर 1 ची डावी बाजू 6x, 2 ची डावी बाजू 6x दोन्ही समान आहेत. ह्या बाजू समान म्हणजे ह्या सुद्धा समान असायला पाहिजे. ते आपण इक्वेट केलेले आहे. आता 6y वर्ग या 4y वर्गला इकडे आणूया वजा 4y वर्ग बरोबर आहे 24y आणि वजा 36 इकडे गेले ना अधिक 36y होतील.
6 वजा 4 म्हणजे 2 y वर्ग बरोबर आहे। 24 आणि 36 यांची बेरीज 6 4 10 3 म्हणजे 60 y। याच्यामध्ये काय कटतं बघा, हे y एक y एका y शी कटून गेलं म्हणजे 2y बरोबर 60 आणि म्हणून y बरोबर आहे 60/2 म्हणजे y बरोबर किती 30। y ची किंमत 30 आलेली आहे। आता आपल्याला काढायची आहे x ची किंमत, कारण एकूण किती किलोमीटर प्रवास केला हे अंतर x आहे, आपल्याला x ची किंमत काढायची। म्हणून y बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा। आपल्याला समीकरण 2 पेक्षा 1 लहान वाटतं म्हणून त्याचेच ठेवूया। म्हणून y बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून काय होईल, 1 मध्ये ठेवल्यानं 6x बरोबर आहे 4y वर्ग अधिक 24y। 6x बरोबर आहे 4y चा वर्ग म्हणजे y ची किंमत ठेवूया 30 चा वर्ग अधिक 24 गुणिले y म्हणजे 30। 6x बरोबर आहे 4 गुणिले 30 चा वर्ग 900 अधिक 720। 6x बरोबर आहे 9 चौक 36 3600 अधिक 720 म्हणून 6x बरोबर आहे 3600 मध्ये 720 मिळूया 4320 आणि म्हणून x बरोबर आहे 4320 भागिले 6। 6 न कटूया 6 1 6 6 7 42 1 उरला 6 दोन्ही 12 आणि हे 0 आणि म्हणून x ची किंमत किती आली आता x बरोबर आहे 720। पण x म्हणजे काय, एक ते ठराविक विशिष्ट अंतर म्हणजे त्या गाडीनं कापलेलं एकूण अंतर। तर आता आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल। म्हणून गाडीने एकूण 720 किलोमीटर प्रवास केला, हे झालं त्याचं उत्तर। आता आपण हे उत्तर आपलं करेक्ट आहे किंवा नाही हे कन्फर्म करून घेऊ शकतो। बघा, आपल्याकडे अंतर माहित आहे, वेग माहित आहे। अंतर भागिले वेग बरोबर वेळ म्हणजे 720 भागिले 30। 3 1 3 दोन्ही 6 आणि 3 चौक 12 24 तास लागतात। वेळ किती लागतो 24 तास बरोबर आहे, वेळ 24 तास लागतो। आता इथे अटीमध्ये बघूया आपण, जर गाडीचा वेग 6 किलोमीटर न वाढवला 6 न म्हणजे किती झालं 720 6 न वाढवला म्हणजे 36 झाले, पहिला 30 होता 6 न वाढवला म्हणजे 36 36 दोन्ही 72 किती तास लागले 20 तास म्हणजे पूर्वीपेक्षा किती तास कमी लागतात 4 ते दिले बघा 4 तास लवकर पोहोचते। बरं, आपण गाडीचा वेग 6 किलोमीटर न कमी केला असता, कमी करूया याच्यात म्हणजे 30 होता तर 6 कितीने कमी करायचा 6 न कमी केल्याच्या नंतर काय होईल 720 ते हे तर कायमच आहे 30 मधून किती 6 काढून टाका म्हणजे किती 24 24 दोन्ही 48 24 त्रिक 72 म्हणजे किती लागायले तास 30 तास लागायले। मग सुरुवातीला 24 तास लागत होते, नंतर किती लागायले 30 तास म्हणजे किती 6 तास जास्त लागायले। इथे सांगितलं 6 तास जास्त लागतील। आपलं अशा प्रकारे हे कन्फर्म करता येतं। हे एक विशिष्ट एक्झाम्पल होतं बघा पुस्तकामधल्या म्हणजे कन्सेप्टवर आधारित आहे, परंतु पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं गणित आहे। बघून घ्या आपण। बघा, त्यानंतर हे राहिलेले 2 शेवटचे उदाहरणं आहेत। पहिलं पहा, सोडा 0.4x अधिक 0.3y बरोबर 1.7 समीकरण 1। 0.7x वजा 0.2y बरोबर आहे 0.8 हे समीकरण नंबर 2। आता या समीकरणाला थोडं व्यवस्थित लिहिण्यासाठी जर 10 न गुणलं तर अतिशय व्यवस्थित दिसतं, हे पॉइंट निघून जातात म्हणजे 4x अधिक 3y बरोबर 17 असं होईल। या ठिकाणी 7x वजा 2y बरोबर आहे 8 होईल। म्हणून आपण काय करूया, या समीकरणांना काय करू 10 ने गुणू। समीकरण 1 व 2 ला 10 ने गुणून 10 ने गुणल्याच्या नंतर बघा काय होईल समीकरण 4x अधिक 3y बरोबर आहे 17।
पहिलं याला आता आपण काय करू 3 नंबर देऊ. त्याच्यानंतर 7x अधिक वजा 2y बरोबर आहे 8. ठीक आहे, हे झालं समीकरण नंबर 4. आता ह्याच्यामध्ये याला सोडवण्यासाठी एक y चा सहगुणक समान करणं आवश्यक आहे, कारण x चा सहगुणक करायचे म्हणजे याच्यापेक्षा हे अंक लहान आहेत, हे सोपं जाईल. म्हणून आपण काय करू, y चे सहगुणक समान करूया. x चे समान करण्याच्या ऐवजी y चे समान करू, कारण x चे जर समान करायचे असतील तर आपल्याला 2 या ठिकाणी डिफिकल्टी येतात. ते म्हणजे हे अंक मोठे आहेत याच्यापेक्षा 1, आणि त्याच्यानंतर समान केलं तर चिन्ह बदलावं लागतं, म्हणजे वजाबाकी क्रिया करावी लागते. म्हणजे अजून हे 2 बाबी याच्यामध्ये टळल्या जातात. एकतर हे अंक लहान आहेत आणि वजाबाकी करण्याची गरज नाही, सरळ सरळ बेरीज केली की हे ऑटोमॅटिक कटून जातात. त्याच्यामुळे आपण समीकरण 3 आणि 4 मध्ये y चे सहगुणक समान करू, आणि y चे सहगुणक समान करायचे असेल तर याच्या y च्या सहगुणकानं त्या समीकरणाला आणि त्याच्या y च्या सहगुणकानं या समीकरणाला गुणायचं. म्हणजे समीकरण 3 ला 4 च्या y चा सहगुणक किती आहे 2 ने, व समीकरण 4 ला 3 च्या y चा सहगुणक किती आहे 3 ने गुणून, आणि हे गुणल्याच्या नंतर काय होईल मग प्रत्यक्षात 4 दुनी 8x अधिक 3 दुनी 6y बरोबर 17 दुनी 34. हे झालं 5वे समीकरण. आणि याला 7 त्रिक 21x वजा 3 दुनी 6y बरोबर 8 त्रिक 24. हे झालं नेक्स्ट म्हणजे 6वं. आता बघा अधिक 6y वजा 6y सहज कटून जातात, म्हणजे चिन्ह बदलण्याची सुद्धा गरज नाही, आणि म्हणून समीकरण 5 व 6 ची बेरीज करूया. मग बघा 8x अधिक 6y बरोबर आहे 34, आणि 21x वजा 6y बरोबर आहे 24. यांची बेरीजीचं चिन्ह. आता हे अधिक 6y वजा 6y कटले. 21x अधिक 8 म्हणजे किती झाले हे 29x बरोबर आहे 4 आणि 4 8 3 आणि 2 5 58, आणि म्हणून x बरोबर आहे 58/29. x बरोबर आहे 29 दोन्ही 58. x ची किंमत किती आली 2. आता ही x ची किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा, 3 4 5 6 कुठल्याही ठेवलं तरी चालतं, परंतु या ठिकाणी बघा 5 आणि 6 कंपेअर टू 3 आणि 4 पेक्षा मोठे आहेत, त्याच्यामुळे याच्यामधल्या कुठलंही एक समीकरण निवडलं तरी चालेल. आपण 3 मध्ये ठेवूया. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून समीकरण 3 काय आहे 4x अधिक 3y बरोबर 17. 4 ला 4 x ची किंमत 2 अधिक 3y बरोबर आहे 17. 4 दोन्ही 8 8 अधिक 3y बरोबर आहे 17, आणि म्हणून 3y बरोबर आहे 17 वजा 8. 3y बरोबर या 17 मधून 8 काढून टाका, म्हणून y बरोबर आहे 9/3. y बरोबर किती 3 त्रिक 9. y ची किंमत येते 3. तर x ची किंमत आहे 2 आणि y ची किंमत आहे 3. म्हणून उकल या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं 2,3. ही झाली या समीकरणाची उकल. तर अशा प्रकारे हे सोडवता येईल. नेक्स्ट उदाहरण बघा. आता शेवटचं उदाहरण आहे. एका आयताकृती बागेची अर्धपरिमिती 36 सेमी. थोडं बदल दिलाय बघा, प्रत्येक उदाहरणामध्ये थोडासा बदल असतो. एका आयताकृती बागेची अर्धपरिमिती 36 आहे. नेहमी आपल्याला परिमिती देतात, याला अर्धपरिमिती दिली, काही प्रॉब्लेम नाही, परिमितीला 2 ने भागायचं, अर्धपरिमिती मिळते. बागेची लांबी रुंदीपेक्षा बाकीचं सगळं सारखंच आहे, बाकी कुठल्याही प्रकारचं अडचण येणार नाही. आता आपण काय करूया, हे जे एकमेकावर डिपेंडंट आहे लांबी आणि रुंदी, हे आपण अगोदर गृहीत धरूया. समजा बागेची लांबी आपण या ठिकाणी गृहीत धरूया. समजा बागेची लांबी बरोबर आहे x आणि बागेची रुंदी
बरोबर आहे y सेमी. ठीक आहे, हे आपण गृहीत धरलं. आता याच्यात सर्वप्रथम काय सांगितलं, अर्ध परिमिती 36 आहे. हे घ्या किंवा ही अट घ्या, कोणतेही घेतलं तरी चालेल, काही अडचण येणार नाही. पण आपण बागेची अर्ध परिमिती घेऊया. परिमिती म्हणजे काय, 2 लांबी अधिक 2 रुंदी बरोबर आहे आयताची परिमिती. म्हणून किंवा 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर आहे आयताची परिमिती. ही आयताची परिमिती आहे, पण आपल्याला अर्ध परिमिती पाहिजे. म्हणजे याला कितीने भागावं लागेल, 2 न. म्हणून 2 ही 2 न दोन्ही साईडला भागावं लागेल. म्हणजेच काय मिळेल इथं, असं एवढं लिहिण्याची गरज नाही, फक्त समजण्यासाठी लिहिलं, आपण डायरेक्टली लिहू शकता. म्हणून हे 2 2 कटून गेले, लांबी अधिक रुंदी. ही स्टेप लिहिण्याची आवश्यकता नाही, आपल्याला समजण्यासाठी लिहिलेली आहे, लक्षात ठेवा. हे 2 2 कटले, लांबी अधिक रुंदी बरोबर आहे आयताची अर्ध परिमिती. आयताची परिमिती भागिले 2 म्हणजे आयताची अर्ध परिमिती. लांबी किती आहे x, रुंदी किती आहे y, अर्ध परिमिती किती दिली 36. हे झालं समीकरण नंबर 1. क्लियर. हेच एवढाच पार्ट नवीन होता, बाकी आता काहीच अडचण येत नाही. तुम्ही असे कित्येक इक्वेशन तयार केलेले आहेत. आता प्रश्नातील दुसऱ्या अटीनुसार काय दिलं की आयताची लांबी म्हणजे x कशी आहे, रुंदीपेक्षा, रुंदी कोणती आहे y, रुंदीपेक्षा 4 सेमीने जास्त आहे. ही जी लांबी आहे ती लांबी रुंदीपेक्षा 4 सेमीने जास्त आहे. मग समीकरण होईल x वजा y बरोबर आहे 4. हे झालं समीकरण नंबर 2. आता पहा, हे अतिशय सिंपल समीकरण आहे. 1 व 2 ची बेरीज करूया. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. बेरीज करण्यासाठी आपण एकाखाली एक मांडूया. x अधिक y बरोबर आहे 36 आणि x वजा y बरोबर आहे 4. यांची बेरीज करायची. बेरीज चिन्ह x x म्हणजे 2x होतील आणि हे अधिक y वजा y कटून जातील. 36 अधिक 4 म्हणजे 40 होतील आणि म्हणून x बरोबर आहे 40/2 म्हणजे x ची किंमत किती झाली मग 20. x बरोबर 20. ठीक आहे. त्याच्यानंतर आता y ची किंमत काढण्यासाठी एकतर समीकरण x ची किंमत 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा, कुठेही ठेवलं तरी चालेल. x बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 काय आहे, x अधिक y बरोबर आहे 36. x ची किंमत 20 अधिक y बरोबर आहे 36 आणि म्हणून y बरोबर आहे 36 वजा 20. y बरोबर आहे 16. x आणि y ची किंमत मिळालेली आहे. म्हणून आपल्याला x म्हणजे काय, बागेची लांबी. म्हणून या ठिकाणी लिहूया. म्हणून बागेची लांबी ज्याला आपण गृहीत धरलं होतं x, त्याची किंमत किती आली 20 सेंटीमीटर आणि बागेची रुंदी त्याला आपण y गृहीत धरलेला आहे आणि त्याची किंमत किती आली 16 सेंटीमीटर. हे उत्तर नाही. याच्या पुढे आता अजून दुसरं विचारलं, बागेचे एकूण क्षेत्रफळ काढा. 2 बाबी आता याच्यात नवीन आल्या. हे एक अर्ध परिमितीचं आणि जनरली उदाहरणामध्ये एवढंच विचारलं जातं तर बागेची लांबी व रुंदी काढा. तर हे परत एक्स्ट्रा याच्यामध्ये वाढ केलेली आहे. एकूण क्षेत्रफळ काढा. म्हणून बागेचे क्षेत्रफळ काय होतं, बागेचे क्षेत्रफळ म्हणजे बाग कशी आहे आयताकृती. आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी.
मग काय आहे लांबी 20, रुंदी किती आहे 16, 16 दुनी 32, 320 चौरस सेमी किंवा सेंटीमीटरचा वर्ग। तर अशा प्रकारे हे सर्व उदाहरण प्रश्न क्रमांक 4 मधील सर्व उदाहरण आपण पाहिलेले आहेत आणि तीन प्रश्नांपैकी आपल्याला 2 सोडवावे लागतात कोणतेही, प्रत्येकाला 4 मार्क असतात म्हणजे 2 प्रश्नाचे एकूण 8 मार्क होतात। तर हा प्रश्न 8 मार्काचा आहे आणि तुम्ही जर पाहिलं हे सगळं व्यवस्थित तुम्हाला लक्षात आलं असेल की याच्यामधला एक तर अतिशय सिंपल असतो, एक थोडा हार्ड वाटतो, पण त्याला प्रयत्न केला तर तेही सोडवलं तर सहज सुटल्या जातो। तर अशा प्रकारचा आपल्याला 8 ला 8 मार्क घेता येतात। ठीक आहे, यानंतर आपण उद्याच्या पिरियड मध्ये याचा शेवटचा राहिलेला या चॅप्टरवरचा 2 चलातील रेषीय समीकरणावरचा 5वा प्रश्न पाहणार आहोत।